चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण खय्याम संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मोहम्मद जहूर खय्याम हाशमी या नावाने ओळखले जाणारे हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार होते. अविभाजित पंजाबमधील राहोन शहरात जन्मलेले खय्याम तरुण वयातच घरातून पळून गेले आणि दिल्लीला आले, जिथे त्यांनी पंडित अमरनाथ यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी 1948 मध्ये शर्माजी वर्माजी जोडीच्या हीर रांझा या चित्रपटातून संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1953च्या फुटपाथ या चित्रपटातून त्यांनी खय्याम हे नाव धारण केले. खय्याम यांना 4 दशके बॉलिवूड संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्याच चित्रपटासाठी आणि 1977च्या कभी कभी या चित्रपटासाठी त्यांना 2दा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. खय्याम यांना 2007 मध्ये हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. कलामधील योगदानासाठी खय्याम यांना 2011 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. 1927 मध्ये जन्मलेले खय्याम वयाच्या 10व्या वर्षी दिल्लीला घर सोडून गेले. अभिनेता होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांना दिल्लीला घेऊन आले, पण नशिबाची वेगळीच योजना होती. दिल्लीत 5 वर्ष राहिल्यानंतर त्यांनी संगीत शिकले आणि करिअर करण्यासाठी मुंबईला आले. खय्याम यांनी सांगितले की लहानपणी ते कसे गुप्तपणे चित्रपट पाहत असत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात आले. खय्याम यांना अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू करायची होती, पण हळूहळू चित्रपट संगीतात त्यांची आवड वाढत गेली आणि ते संगीताचे चाहते बनले. हीर रांझा या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा संगीत दिले होते, पण मोहम्मद रफींच्या अकेले में वो घबराते तो होंगे या गाण्याने त्यांना ओळख मिळाली. शोला और शबनम या चित्रपटाने त्यांना संगीतकार म्हणून स्थापितच केले. खय्याम म्हणाले की पाकीजाच्या जबरदस्त यशानंतर उमराव जानचे संगीत तयार करताना ते खूपच घाबरले होते. पाकीजा आणि उमराव जानची पार्श्वभूमी सारखीच होती. पाकीजा कमाल अमरोही साहेबांनी बनवला होता. त्यात मीना कुमारी, अशोक कुमार, राजकुमार यांच्या भूमिका होत्या. त्यांचे संगीत गुलाम मोहम्मद यांनी दिले होते आणि ते खूपच हिट झाले होते. म्हणूनच उमराव जानसाठी संगीत तयार करताना मी खूपच घाबरलो होतो असं ते म्हणतात. आणि माझ्यासाठी ते एक आव्हान होते. लोकांनी पाकिजामध्ये सर्व काही पाहिले आणि ऐकले होते, म्हणून उमराव जानचे संगीत खास बनवण्यासाठी मी इतिहासाचा अभ्यास खूप केला. अखेर खय्यामच्या मेहनतीला फळ आले आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेला मुझफ्फर अलींचा उमराव जहां हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. खय्याम म्हणतात, रेखाने माझ्या संगीतात जीव ओतला. तिचा अभिनय पाहून मला असं वाटतंय की जणू रेखा तिच्या मागील जन्मात उमराव जानच होती. खय्याम यांनी 1954 मध्ये जगजीत कौरशी लग्न केले, जे भारतीय चित्रपट उद्योगातील पहिल्या आंतरजातीय विवाहापैकी एक होते. त्यांना एक मुलगा प्रदीप होता, जो 2010 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. त्याच्या मुलाच्या दानशूर स्वभावाने प्रेरित होऊन त्यांनी गरजू कलाकार आणि तंत्रज्ञानाला मदत करण्यासाठी खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला. शेवटच्या काळात खय्याम यांना वयाशी संबंधित विविध आजारांनी ग्रासले. 28 जुलै 2019 रोजी फुफ्फुसाच्या संसर्गामुळे खय्याम यांना मुंबईतील जुहू येथील सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 19 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 92व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
दुसऱ्या दिवशी पूर्ण शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार पण करण्यात आले. त्यांना काही नामांकने आणि पुरस्कार मिळाले. 1977 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार कभी कभीसाठी, 1982 मध्ये उमराव जानसाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2007 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 1980 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार नूरी या चित्रपटासाठी, 1981 मध्ये थोडीसी बेवफाई या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, 1982 मध्ये बाजार या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, 1984 मध्ये रजिया सुलतान यासाठी फिल्मफेअर पुरस्कार. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली काही भारतीय रागावरील गाणी आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.